नमस्कार. एका प्रामाणिक शिक्षिकेने सत्याची साथ सोडण्यास नकार दिला आणि त्याची किंमत तिला खोटे आरोप, समाजाचा अपमान आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या कटातून चुकवावी लागली. पण शेवटी सत्याचा विजय झाला की अन्यायाचा, हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं नाव सुजाता आहे. मी एका शाळेत प्रामाणिक शिक्षिका होते. मी मुलांना खूप जिव्हाळ्याने आणि मनापासून शिकवत होते. माझी नेहमीच एकच इच्छा असायची की प्रत्येक मुलगा मुलगी प्रामाणिकपणे अभ्यास करून उत्तीर्ण व्हावी, चांगले गुण मिळवावेत आणि आयुष्यात खूप यशस्वी व्हावं. जी मुलं अभ्यासात चांगली होती त्यांना मी आनंदाने उत्तीर्ण करत होते. पण जी मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नव्हती आणि तरीही उत्तीर्ण होण्याची अपेक्षा करत होती त्यांना मी नेहमी समजावून सांगायचे की अभ्यासाकडे लक्ष द्या. शिक्षण ही अशी किल्ली आहे जी पुढे जाऊन तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करू शकते. पण त्या मुलांना माझं काहीच ऐकायचं नव्हतं. मी अशा मुलांना नियमांच्या विरुद्ध जाऊन कधीच उत्तीर्ण करत नव्हते. असाच एक मुलगा माझ्या वर्गात होता. तो नेहमी खोड्या काढायचा आणि अभ्यासात पूर्णपणे दुर्लक्ष करायचा. त्यामुळे मी त्याला नापास केलं. त्यानंतर त्याच्या श्रीमंत बाबांनी मला आपल्या मुलाला उत्तीर्ण करून देण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांची लाच स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. माझ्या त्या निर्णयाचा त्यांना खूप राग आला. त्यांनी संपूर्ण गल्लीसमोर माझा अपमान केला. माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या माणसांच्या मदतीने माझ्याशी अत्यंत अमानुष आणि अपमानास्पद वागणूक दिली. त्या एका घटनेने माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. मी पदवीधर होते. लग्नानंतर माझं आणि माझ्या पतीचं आयुष्य खूप आनंदात चाललं होतं. माझ्या सासरी माझे पती आणि माझी सासू यांच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. माझे पती चांगल्या नोकरीवर होते. आमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण एका गंभीर आजाराने त्यांना इतक्या वाईट प्रकारे आपल्या विळख्यात घेतलं की ते सतत आजारी राहू लागले. त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले, पण त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. ते दिवसेंदिवस अधिक अशक्त होत गेले. शेवटी त्यांना नोकरीही सोडावी लागली. त्यांच्याजवळ जे काही साठवलेले पैसे होते ते सर्व त्यांच्या उपचारांवर खर्च झाले. आम्ही सगळेच खूप चिंतेत राहू लागलो होतो. लग्नाच्या 1 वर्षानंतर मी एका मुलाला जन्म दिला होता. आमचा मुलगा खूप निरागस होता. आम्ही त्याचं नाव आरव ठेवलं होतं. आम्ही दोघंही आमच्या मुलावर खूप माया करत होतो. त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं अशी आमची मनापासून इच्छा होती. पण माझ्या पतीच्या आजारामुळे आमच्या घरची परिस्थिती इतकी बिघडली की आमच्यावर उपासमारीची वेळ आली. माझी सासू ही खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या. त्यांनी मला नेहमी स्वतःच्या मुलीसारखंच मानलं होतं. जेव्हा आमच्या घरची परिस्थिती खूपच बिकट झाली आणि माझ्या पतीच्या उपचारांसाठी पैशांची गरज अधिक भासू लागली, तेव्हा मी अनेकदा माहेरी जाऊन माझ्या आईबाबांकडून पैसे आणले होते. 3-4 वेळा त्यांनी मला पैसे दिलेही होते. पण कोणी किती दिवस वारंवार मदत करणार? माझे 2 भाऊ होते आणि दोघेही विवाहित होते. त्यांचं स्वतःचं कुटुंब होतं. त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा पैसे मागणं मला योग्य वाटत नव्हतं. पण मी तरी काय करणार होते? मी खूप चिंतेत होते. मला माझ्या पतीला गमवायचं नव्हतं. त्यांच्या उपचारांसाठी मी माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. पण देवाच्या मनात काही वेगळंच लिहिलं होतं. काही दिवसांनी माझे पती हे जग कायमचं सोडून गेले. त्यांच्या जाण्यानंतर आमच्या घरची परिस्थिती आणखी कठीण झाली. माझ्या सासूही आपल्या मुलाच्या दुःखाने पूर्णपणे खचून गेल्या होत्या. अखेर माझे पती हे त्यांचे एकुलते एक मूल होतं. त्यांनी आधी आपल्या पतीलाही गमावलं होतं आणि आता मुलालाही गमावल्यामुळे त्या खोल दुःखात बुडून गेल्या होत्या. बरेच दिवस उलटल्यानंतर त्यांची तब्येत हळूहळू सुधारली. शेवटी गेलेल्या माणसाचं दुःख किती दिवस करत बसणार? उरलेलं आयुष्य तर जगावंच लागतं. आता माझ्यासाठी माझ्या सासू आणि माझा मुलगा आरव एवढंच माझं जग उरलं होतं. मला त्यांच्यासाठी स्वतःला सावरावं लागलं आणि त्यांची जबाबदारी स्वीकारावी लागली.
माझ्या पतीच्या निधनानंतर काही दिवस माझ्या दोन्ही भावांनी मला साथ दिली. पण नंतर त्यांनी मला सांगितलं की सुजाता, महागाईचा काळ आहे. आधीही आम्ही तुला अनेकदा मदत केली आहे. आता आम्हालाही आमच्या कुटुंबाचा विचार करावा लागतो. आम्ही तुझ्या घरचा खर्च बऱ्याच दिवसांपासून उचलला आहे, पण आता पुढे आम्हाला ते शक्य होणार नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी रडत रडत म्हणाले की ठीक आहे, आता तुम्ही आमची काळजी करू नका. आता वाटेल ते मला स्वतःलाच करावं लागेल. मी तुमच्या मदतीवर किती दिवस जगणार. त्यानंतर मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला माझा निर्णय सांगितला, तेव्हा तो म्हणाला की तू हा निर्णय खूप चांगला घेतलायस. आता घर चालवण्यासाठी आणि आरवचं संगोपन करण्यासाठी तुलाच नोकरी करावी लागेल. माझ्या भावाने मला मदत केली आणि त्याच्या एका मित्राच्या माध्यमातून मला एका चांगल्या शाळेत नोकरी मिळवून दिली. ती खूप मोठी शाळा होती आणि तिथून मला चांगला पगार मिळणार होता. मी मुलांना शिकवायला सुरुवात केली. माझा मुलगा आरव अजून लहान होता आणि माझे सासू वृद्ध होते. तरीही त्यांनी मला पूर्ण साथ दिली आणि म्हणाल्या की सुजाता, तू शाळेत जा. घरचं सगळं काम मी बघते. आरवची काळजीही मी घेईन. त्या पुढे म्हणाल्या की तू तुझा नवरा गमावला आहे, तर मीही माझा मुलगा गमावला आहे. आता या वृद्धापकाळात माझ्याकडून फारसं काही होत नाही, पण हे घर पुढे नेण्याची ताकद तुझ्यात आहे. मी सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शाळेत असायचे. माझी सासू घरचं सगळं काम सांभाळायचे, आरवची काळजी घ्यायच्या, स्वयंपाक करायच्या आणि मी घरी आल्यावर मला जेवण वाढायचे. उरलेली कामं मी स्वतःच करत होते, कारण त्या वयस्कर होत्या. मला माहीत होतं की त्यांच्याकडून जास्त काम होत नव्हतं, तरीही त्या कधीच हिंमत हरत नव्हत्या. काळ पुढे सरकत गेला आणि मला नोकरी करून 3 वर्ष झाली होती. माझा पगार फारसा मोठा नव्हता, पण त्यातून माझा आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत होता. संपूर्ण गल्ली मला ओळखत होती. सगळेच माझा आदर करत होते, कारण मी ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेत आमच्या गल्लीतलीही बरीच मुलं शिकत होती. त्यांपैकी काही मुलं संध्याकाळी माझ्याकडे शिकवणीसाठी येत होती. माझं आयुष्य खूप साधं होतं. ना भरपूर पैसा होता, ना मोठी मालमत्ता. फक्त माझ्या पतीचं ते छोटंसं घर होतं, ज्यात मी, माझी सासू आणि माझा मुलगा राहत होतो. माझे पती ज्या कार्यालयात नोकरी करत होते, तिथे त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम केलं होतं. ते नेहमी मला सांगायचे की कधीही अप्रामाणिकपणा करू नकोस, कोणाचाही हक्क हिरावून घेऊ नकोस, कधी खोटं बोलू नकोस आणि चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा घरात आणू नकोस. ते नेहमी म्हणायचे की मी माझ्या मुलालाही एक प्रामाणिक माणूस बनवेन. त्यांच्या या प्रत्येक गोष्टी मी माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनवला होता. त्या दिवशी जेव्हा मी शाळेतून घरी परत आले, तेव्हा दार उघडताच माझे पाय जागच्या जागी थबकले. सकाळी मी घरातून बाहेर पडले होते, तेव्हा सगळं काही नेहमीप्रमाणे होतं. पण आता घरात एक विचित्र शांतता पसरली होती. माझ्या सासू जमिनीवर बसल्या होत्या. सतत रडल्यामुळे त्यांचे डोळे लाल झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. एका क्षणासाठी मी घाबरून गेले, कारण मला आरव घरात कुठेच दिसत नव्हतं. माझ्या मनात नाना प्रकारचे वाईट विचार येऊ लागले. मग मी त्यांच्या जवळ गेले आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं की आई, काय झालं? सगळं ठीक आहे ना? सकाळी तर सगळं व्यवस्थित होतं. आरव कुठे आहे? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्या रडत रडत म्हणाल्या की तुझ्या मुलाने माझी ही अवस्था केली आहे. आरव दिवसभर मला खूप त्रास देतो. सुनबाई, तूच त्याला समजव की एका वयस्कर बाईला इतका त्रास देऊ नये. बेटा, मी दिवसभर त्याच्या मागे धावत धावत पूर्णपणे थकून जाते. आईंचं बोलणं ऐकून मला त्यांची खूप दया आली. ते अगदी खरं बोलत होते. माझा मुलगा खूप खोडकर होता. तो फक्त 3 वर्षांचा होता, पण दिवसभर त्यांच्या नाकी 9 आणायचं. माझ्या सासूंना एकट्याने घरचं सगळं काम आवरावं लागायचं आणि त्याचबरोबर आरवचीही काळजी घ्यावी लागायची. त्या वयात एवढी मोठी जबाबदारी सांभाळणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. मी त्यांना समजावत म्हणाले की आई,
तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच आरवचा शाळेत प्रवेश करून घेईन. माझ्याजवळ अजून इतके पैसे नव्हते की मी आरवचा शाळेत प्रवेश करून घेऊ शकले असते. कारण माझा जो पगार होता तो खर्चातच पूर्ण संपून जायचा. ना काही बचत होत होती, ना त्यातून वेगळा खर्च भागवता येत होता. मी ज्या शाळेत शिकवत होते तिथेही मी आरवचा प्रवेश करून घेऊ शकत होते, पण तिथे त्याला मोफत प्रवेश मिळणार नव्हता. त्यासाठी मला शुल्क भरावं लागणार होतं. त्यावेळी माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी आरवच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकले असते. मी पुन्हा विचारलं की आई, आता तुम्हीच सांगा, आरव कुठे आहे? त्यानंतर मी हळूच त्यांना आधार देत जमिनीवरून उठवलं आणि पलंगावर बसवलं. मग फ्रीजमधून पाणी काढून एका ग्लासात त्यांना पाणी दिलं आणि म्हणाले की आई, आधी पाणी प्या. मला माहीत आहे दिवसभर तुमच्यावर कामाचा खूप ताण असतो. कृपया स्वतःचीही काळजी घ्या. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या की बेटा, हे सगळं काय होऊन बसलं आहे? आपलं आयुष्य किती छान चाललं होतं. माझा मुलगा नोकरीला जात होता, तू घर सांभाळत होतीस, मीही तुला शक्य तितकी मदत करत होते. पण आता या म्हाताऱ्या शरीरात इतकी ताकद उरलेली नाही की मी तुझ्या मुलालाही सांभाळू शकेन आणि घरही व्यवस्थित पाहू शकेन. मी म्हणाले की आई, तुम्ही काळजी करू नका. घरचं काम तुम्ही सोडून द्या. मी शाळेतून आल्यावर सगळं काम करेन. तुम्ही फक्त आरवकडे लक्ष द्या. आईच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या की सुजाता, मला बरं वाटत नाही. तू दिवसभर इतकी मेहनत करून येतेस आणि घरी आल्यावर पुन्हा घरचं काम करू लागतेस. मला वाटतं तू घरी आल्यावर थोडा आराम करावा. मी म्हणाले की ठीक आहे, तुम्ही रडणं बंद करा. सगळं ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका. मी आरवला समजावून सांगेन. तो तुम्हाला त्रास देणार नाही. त्याच्या खोड्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत हे मलाही माहीत आहे. पण तो अजून लहान आहे. मी त्याला रागवू शकते पण मारू शकत नाही. आणि तुम्हालाही माहीत आहे तो तुमच्यावर किती जीवापाड माया करतो. माझ्यापासून तो थोडा घाबरतो, पण तुमच्यापासून अजिबात घाबरत नाही. म्हणूनच तो तुमच्यासमोर जास्त खोड्या करतो. आई हसत म्हणाल्या की अरे बेटा, त्यात काही हरकत नाही. त्याच्यामध्ये मला माझा मुलगा दिसतो. याचे बाबाही लहानपणी अगदी असेच होते. आईंना दिलासा दिल्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. तिथे एका कोपऱ्यात आरव पलंगावर आडवा तिडवा झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. घराच्या भिंती त्याच्या दिवसभराच्या खोड्यांची साक्ष देत होते. त्याने भिंतीवर रंगांनी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढली होती. कुठे कार्टून काढलं होतं तर कुठे रेघोट्या मारल्या होत्या. 2 काचेचे ग्लास फुटले होते. खेळणी एका बाजूला विखुरलेली पडली होती. काही खेळण्यांची चाकं निघाली होती तर काहींचे हातपाय तुटले होते. एका उशीतील कापूस बाहेर आला होता. संपूर्ण घराकडे पाहिल्यावर असं वाटत होतं जणू काही घरातून एखादं वादळच जाऊन गेलं होतं. आरवची हीच सवय होती. तो एक क्षणही शांत बसत नव्हता. प्रत्येक वस्तू उघडून पाहणं, ती मोडणं, इकडची तिकडे करणं, विचित्र प्रश्न विचारणं, एकच गोष्ट वारंवार सांगणं, कधी हसणं तर कधी अचानक रागवणं, हे त्याचं रोजचंच होतं. आई दिवसभर त्याला सांभाळण्यातच गुंतलेल्या असायच्या. तेव्हाच मी मनाशी ठरवलं की यावर्षी काहीही झालं तरी मी आरवचा शाळेत प्रवेश करूनच घेणार. मी आधी माझे कपडे बदलले. त्यानंतर शांतपणे तुटलेलं सामान एका बाजूला ठेवलं. भांडी उचलून धुतली. खेळणी उचलून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली. झाडू घेऊन पूर्ण खोली स्वच्छ केली. विखुरलेले कपडे घडी करून ठेवले. भिंतीवर जेवढा रंग स्वच्छ करता येत होता तेवढा स्वच्छ केलं. जवळजवळ 1 तास मेहनत केल्यानंतर घर पुन्हा काहीसं नीटनेटकं दिसू लागलं. इतक्यात माझ्या सासूही काहीशा सावरल्या होत्या. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले तेव्हा त्या पुन्हा रडू लागल्या. पण यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचं कारण वेगळंच होतं. त्या हळूच म्हणाल्या की मला माफ कर सुजाता. मी रागाच्या भरात म्हणाले की आरव मला खूप त्रास देतो. पण मी तरी काय करू? तो माझा नातू आहे. तो मला त्रास देणार नाही तर आणखी कोणाला देणार? मी त्यांच्या हातावर माझा हात ठेवला आणि हसत म्हणाले की त्यात माफी मागण्यासारखं काहीच नाही आई.
आपण दोघी एकाच परीक्षेतून जात आहोत. कधी तुम्ही थकता तर कधी मी खचून जाते. अशा वेळी आपणच एकमेकींचा आधार आहोत. देवाच्या कृपेने एक दिवस सगळं नक्की ठीक होईल. मी सतत एकाच विचारात होते. आरवचा शाळेत प्रवेश कसा करून घ्यायचा. प्रवेश शुल्क लागणार होतं. पुस्तकांचा खर्च, गणवेश आणि इतर आवश्यक वस्तूंसाठीही पैसे लागणार होते. आधीच घरातील पाण्याची मोटार अनेक महिन्यांपासून बंद पडली होती. ती दुरुस्त करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. घराबाहेर सरकारी नळ होता. आम्ही तिथूनच पाणी भरत होतो. महिन्याचा खर्च इतका वाढला होता की महिन्याच्या शेवटी हात अगदी तंग व्हायचे. रोज एखादा नवीन खर्च समोर उभा राहायचा. कधी रेशन संपायचं, कधी आईंच्या औषधांसाठी पैसे लागायचे, तर कधी आरवची एखादी गरज अचानक समोर यायची. आयुष्य अजिबात सोपं नव्हतं. अमितची आम्हाला खूप आठवण यायची. अमितने या घरासाठी खूप काही केलं होतं. त्यांच्या जाण्यानंतर मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण आजपर्यंत मी कोणाकडूनही एक रुपया सुद्धा अन्यायाने घेतला नव्हता. माझा नेहमी एकच विचार होता की आयुष्य कितीही कठीण झालं, प्रसंगी उपाशी राहावं लागलं तरी मी माझ्या पतीप्रमाणे प्रामाणिकपणे पैसे कमवे. बाकी देवाच्या मनात जे असेल तेच माझ्या नशिबात असेल. माझ्या सासू कधी कधी म्हणायच्या की मी गरजेपेक्षा जास्त तत्वांवर चालणारी स्त्री आहे. त्यांच्या मते इतक्या तत्वांवर त्यांचा मुलगाही जगला नव्हता. त्या म्हणायच्या की जर मी आयुष्यातले काही निर्णय बदलले असते तर आज आमचं आयुष्य खूप चांगलं असतं आणि आम्हाला या आर्थिक अडचणीत दिवस काढावे लागले नसते. अनेकदा आम्ही दोघी एकट्या बसलेल्या असायचो तेव्हा त्या हळूच म्हणायच्या की सुजाता, तुला एक गोष्ट सांगू, पण तू वाईट तर मानणार नाहीस ना? मी म्हणायचे की हो आई, सांगा, काय गोष्ट आहे? त्या दीर्घ श्वास घेत म्हणायच्या की तुला आठवतं का, जेव्हा तुझ्या भावाने तुला शहरातील त्या मोठ्या शाळेत नोकरी मिळवून दिली होती. तिथे तुला इथल्या पगारापेक्षा कितीतरी जास्त पगार मिळणार होता. राहण्यासाठी घरही मिळणार होतं. तुझ्या मुलाचं शिक्षणही तिथे मोफत झालं असतं. पण तू फक्त एका कारणासाठी त्या नोकरीला नकार दिलास. तू म्हणाली होतीस की आपल्या या गल्लीतील मुलांना चांगल्या शिक्षकांची गरज आहे. जर सगळेच चांगले शिक्षक मोठ्या शहरात गेले तर या छोट्या छोट्या गल्लीतील मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. त्या दिवशी तू स्वतःच्या फायद्यापेक्षा त्या मुलांच्या भविष्याचा विचार केला होतास. मी त्यांच्या बोलण्याकडे शांतपणे ऐकत राहायची, कारण त्या खोटं बोलत नव्हत्या. त्या पुन्हा म्हणायच्या की दुसरा निर्णय तर त्याहूनही मोठा होता. तुझ्या भावाने तुझ्या हक्काच्या जमिनीवर ताबा मिळवला. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी जमीन ठेवली होती. ती जमीन आज तुझ्याकडे असती तर ती तुझ्या मुलाच्या भविष्यासाठी किती उपयोगी पडली असती. इतकंच नाही तर त्या पैशातून तुझ्या पतीवर योग्य उपचारही करता आले असते. कदाचित आज माझा मुलगा जिवंतही असता. पण तू फक्त एवढंच म्हणालीस की देव न्याय करेल. तू याबाबत तुझ्या भावांशी साधं बोलली सुद्धा नाहीस. मी त्यांच्या प्रत्येक बोलण्याला नेहमी एकच उत्तर द्यायचे की आई, जर मी माझ्या भावांकडे माझ्या वाट्याची जमीन मागितली असती तर आयुष्यभर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहण्यासाठी मन तळमळत राहिलं असतं. आमचं रक्ताचं नातं सुद्धा कदाचित कायमचं तुटलं असतं. म्हणून मी माझा हक्क देवाच्या हवाली केला आहे. मला विश्वास आहे एक दिवस तोच सगळ्याचा योग्य न्याय करेल. त्या माझ्याकडे हतबलपणे हसायच्या आणि म्हणायच्या की तू हे सगळं माझ्या मुलाकडूनच शिकली आहेस ना? बेटा, मी माझ्या मुलालाही हेच समजवायचे आणि आज तुलाही तेच सांगते. तत्वांवर चालणं खूप चांगली गोष्ट आहे, पण केवळ तत्वांनी चूल पेटत नाही आणि तत्वांनी औषधं सुद्धा विकत घेता येत नाहीत. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन दुखायचं, तरीही मी माझ्या निर्णयांवर ठाम राहायचे. कारण मला नेहमीच असं वाटायचं की एखाद्या माणसाने एकदा स्वतःची तत्त्व विकली तर त्याच्याकडे उरतं तरी काय. त्याच दिवसात आमच्या शाळेत अंतिम परीक्षा सुरू होणार होत्या. त्यामुळे मी पूर्वीपेक्षा जास्त व्यस्त झाले होते. मी मुलांची मनापासून तयारी करून घेत होते. त्यांना वारंवार समजावून सांगत होते की कॉपी करू नका, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, जे येतं तेच लिहा. माझ्याबद्दल संपूर्ण परिसरात एक गोष्ट प्रसिद्ध झाली होती की मी फक्त त्याच मुलाला उत्तीर्ण करते
जो खरोखर उत्तीर्ण होण्याच्या लायकीचा असतो. त्यामुळे अनेक लोक मला मूर्खही म्हणायचे. एकदा आमच्या गल्लीतील एका माणसाने मला अडवलं आणि म्हणाला की मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मी म्हणाले की हो, सांगा. तो म्हणाला की माझ्या मुलाला फक्त उत्तीर्ण करून द्या. मी दर महिन्याला तुमच्या घरी 1,000 रुपये पाठवत जाईल. पीठ, डाळ, भाजीपाला सगळा घरखर्च सहज निघेल. मी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि हसत म्हणाले की भाऊ, जर मी आज तुमचे 1,000 रुपये घेऊन तुमच्या मुलाला नियमांच्या विरुद्ध जाऊन उत्तीर्ण केलं, तर उद्या तो डॉक्टर बनून एखाद्या रुग्णाच्या जीवाशी खेळेल किंवा अभियंता बनून एखादी इमारत चुकीची उभारेल. त्या चुकीत माझाही तितकाच वाटा असेल. म्हणून मला माफ करा. तुमचे पैसे मला नको आणि तुमच्या मुलाला त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त गुणही मिळणार नाही. माझं उत्तर ऐकून तो नाराज होऊन निघून गेला. पण माझ्या निर्णयाबद्दल मला क्षणभरही पश्चाताप झाला नाही. आमच्या गल्लीत बहुतेक सगळे गरीब लोक राहत होते. फक्त काहीच कुटुंब श्रीमंत होती आणि हा माणूस त्यांच्यापैकीच एक होता. अशा लोकांच्या मुलांना लहानपणापासूनच वाटायचं की पैशाने प्रत्येक अडचण दूर करता येते. पण माझ्या समोर आल्यावर त्यांचा हा गैरसमज अनेकदा दूर व्हायचा. मग एक रविवार असा उजाडला जो आजही माझ्या अगदी स्पष्ट आठवणीत आहे. सकाळची वेळ होती. मी घराबाहेर तुटलेल्या नळाजवळ बसून आरवची जुनी खेळणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात दारावर जोरात टकटक झाली. मी उठून दार उघडलं तर समोर एक उंच धिप्पाड माणूस उभा होता. घरासमोर एक मोठी पांढरी गाडी उभी होती. तो त्याच गाडीतून आला होता. त्याने अतिशय महागडे कपडे घातले होते आणि त्याच्या हातात फुलांचा गुच्छ होता. मी त्याला यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. तो माझ्या पतीचाही परिचित नव्हता. मग हा माणूस नेमका कोण होता? मी विचारलं की हो, सांगा. तो म्हणाला की सुजाता पाटील तुम्हीच ना, शाळेत शिक्षिका आहात? मी म्हणाले हो. इतक्यात माझ्या सासूही बाहेर आल्या. त्या लगेच म्हणाल्या की अरे कपिलराव, या ना, बाहेर का उभे आहात? मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे त्या या माणसाला ओळखत होते. तो घरात आला. आमच्या घरात फक्त एकच खुर्ची होती. माझ्या सासूंनी लगेच ती खुर्ची स्वच्छ करून त्यांच्या समोर ठेवली. ते त्यावर बसले. आरवने रोजच्या सवयीप्रमाणे घरातली सगळं सामान इकडे तिकडे पसरवलं होतं. माझ्या सासू हसत म्हणाल्या की कपिलराव ही माझी सून सुजाता आणि सुजाता हे कपिलराव आहेत. कपिलराव खूप श्रीमंत माणूस आहेत. त्यांचा मुलगाही तुझ्या शाळेत शिकतो. ते काल तुझ्याविषयी चौकशी करायला आले होते. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की रविवारी तू घरी असशील, म्हणून आज ते तुला भेटायला आले आहेत. तुम्ही दोघं बसा आणि बोला. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. त्या माणसाने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही. तो माझ्या सासूंना म्हणाला की अहो आई, राहू द्या. आज मी चहा प्यायला आलेलो नाही. आज मला सुजाता ताईंशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. ते बोलून मी लगेच निघेन. मी आदराने म्हणाले की हो सर, सांगा काय काम आहे. तो थोडा पुढे झुकला आणि हसत म्हणाला की माझा मुलगा हरीश तुमच्या वर्गात शिकतो. तो सांगत होता की तुम्ही त्याच्या वर्ग शिक्षिका आहात. त्यानंतर त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले की गोष्ट अशी आहे की माझा मुलगा अभ्यासात थोडा कमकुवत आहे. आमची इच्छा आहे की त्याला चांगलं शिकवून पुढे परदेशात पाठवावं आणि मोठा डॉक्टर बनवावं. पण तो सुरुवातीपासूनच नापास होत आला आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होत आहे. गेल्या वर्षीही तुम्ही त्याला नापास केलं होतं. यावर्षी कृपया त्याला उत्तीर्ण करा. त्या बदल्यात तुम्ही जे काही मागाल ते मी देण्यासाठी तयार आहे. त्याचं बोलणं ऐकताच माझ्या सासूंच्या चेहऱ्याचा रंग बदललेला मला दिसला. त्या या माणसाच्या येण्यामागचा हेतू जाणून होत्या, पण त्यांनी तो माझ्यापासून लपवला होता. त्यांची नजर लगेच आरवकडे गेली. त्यांच्या मनात काय चाललं आहे याचा मला अंदाज आला. कदाचित त्या विचार करत असतील की आज काही पैसे मिळाले तर आरवचा शाळेत प्रवेश करून घेता येईल. त्या हळूच त्या माणसाला म्हणाल्या की कपिलराव, माझा मुलगा गेल्यापासून आमच्या कुटुंबाची सगळी घडी विस्कटली आहे. आम्ही खूप अडचणीतून जात आहोत आणि माझा नातू. त्या पुढे काही बोलणार इतक्यात मी शांतपणे म्हणाले की आई, तुम्ही जरा आत जाऊन बसा, मी त्यांच्याशी बोलते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं.
कदाचित त्यांना समजलं होतं की मी काय बोलणार आहे. त्या काहीही न बोलता शांतपणे आत गेले. कपिलराव लगेच म्हणाले की काय झालं? तुमचा मुलगा आजारी आहे का? किती पैसे हवेत ते सांगा. मॅडम, तुम्ही फक्त एकदा रक्कम सांगा, मी लगेच देतो. तुमच्या सगळ्या अडचणी एका क्षणात दूर करून टाकीन. मी अतिशय आदराने म्हणाले की कपिलराव, माझ्यासाठी शाळेतील प्रत्येक मुलगा सारखाच आहे. तो श्रीमंत असो किंवा गरीब. मी सगळ्यांच्या उत्तरपत्रिका एकाच नजरेने तपासते. जर तुमच्या मुलाला चांगले गुण मिळाले तर तो नक्की उत्तीर्ण होईल. आमच्या शाळेत एक नियम आहे. एखादा विद्यार्थी 1-2 गुणांनी कमी पडला तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाते. ही संधी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सारखीच असते. हरीशही 1-2 गुणांनी कमी पडला तर त्यालाही तीच संधी मिळेल. पण जर त्याचे गुण खूपच कमी असतील तर मी नियम मोडून त्याला उत्तीर्ण करू शकत नाही. मी हसत पुढे म्हणाले की अजून परीक्षा सुरूही झालेल्या नाही. उद्यापासून पहिला पेपर आहे. देवाने तुम्हाला सर्व काही दिलं आहे. एखादा चांगला ट्युटर ठेवा. काही दिवस त्याला मोबाईलपासून दूर ठेवा. मित्रासोबत खेळण्यात थोडी मर्यादा ठेवा आणि त्याचं पूर्ण लक्ष अभ्यासाकडे वळवा. देवाच्या कृपेने तो स्वतःच्या मेहनतीने नक्की उत्तीर्ण होईल. शेवटी मी म्हणाले की यापेक्षा जास्त मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही आणि मला तुमच्याकडून काहीही नको आहे. तुम्ही आमच्या घरी आलात हीच आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी त्यांच्याशी पूर्ण आदराने बोलले होते. पण माझं बोलणं संपताच कपिलरावांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्यांच्या डोळ्यात कठोरपणा स्पष्ट दिसत होता. ते शांत आवाजात म्हणाले की म्हणजे माझा मुलगा नापास झाला तर तुम्ही त्याला नापासच करणार? मी शांतपणे उत्तर दिले की मी असं म्हटलं नाही की मी तुमच्या मुलाला नापास करेन. मी फक्त एवढंच म्हणते की तो जर नापास होण्या इतकेच गुण मिळवेल तर निकालही त्याचप्रमाणे लागेल. हे ऐकताच ते रागाने जागेवरून उठले. त्यांनी जोरात पाय आपटला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप दिसत होता. त्यांनी एक क्षण माझ्याकडे रोखून पाहिलं आणि काहीही न बोलता वेगाने दाराकडे निघाले. त्यांचा नोकरही शांतपणे फुलांचा गुच्छ उचलून त्यांच्या मागे गेला. काही क्षणातच त्यांच्या गाडीचा आवाज दूरवर विरून गेला. ते गेल्यानंतर आमच्या छोट्याशा घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. दार बंद झाल्यानंतर काही क्षण कोणीच काही बोललं नाही. मी खोल श्वास घेतला आणि मनोमन देवाला प्रार्थना केली की आमच्यावर त्याची कृपा कायम राहो. मी अजूनही खुर्चीवर बसले होते. इतक्यात माझ्या सासू वेगाने चालत माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्या म्हणाल्या की सुजाता, शेवटी तू हे काय केलंस? एकदा तरी माझं ऐकलं असतंस तर काय बिघडलं असतं? तो एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. पुढे त्यालाच त्याच्या बाबांचा व्यवसाय सांभाळायचा आहे. तू त्याला एका वर्गात थांबवून काय बदल घडवून आणणार आहेस? संपूर्ण व्यवस्था तू एकटी बदलणार आहेस का? जग असं चालत नाही. कधी कधी परिस्थितीशी जुळवून घ्यावंच लागतं. आज तू त्याला उत्तीर्ण केलं असतंस तर काही पैसे तरी मिळाले असते. घरची परिस्थिती थोडी सुधारली असती. आरवचा शाळेत प्रवेश झाला असता. पण तुला कोणाचीच काळजी नाही. तुझ्यासाठी तुझे तत्वच सर्वात मोठे आहे. ना माझी अडचण तुला दिसते ना तुझ्या मुलाची. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. त्या सतत बोलत होत्या. त्यांच्या मनात खूप दिवसाचं दुःख साचलं होतं आणि आज ते सगळं एकदम बाहेर पडत होतं. मी हळूच म्हणाले की आई, जर आज मी एका मुलाला नियम मोडून उत्तीर्ण केलं तर उद्या दुसरा मुलगा येईल, मग तिसरा येईल. त्यानंतर माझ्याकडे कोणालाही नकार देण्याचा अधिकार उरणार नाही. एक शिक्षक जर स्वतः न्यायाने वागू शकला नाही तर तो मुलांना न्यायाचा धडा कसा शिकवणार? त्या कडव्या स्वरात म्हणाल्या की न्याय करण्यापूर्वी आपल्या घराकडे तरी बघ. रिकामी भांडी न्यायाने भरत नाहीत. गरीब माणसाचं आयुष्य केवळ तत्वांवर चालत नाही. मी तरीही शांतपणे म्हणाले की देव आहे ना, तो काही ना काही मार्ग नक्की काढेल. अखेर माझ्याही मनात साचलेला राग बाहेर आला. मी ठाम स्वरात म्हणाले की आई, हीच तर अडचण आहे. तुमच्यासारखे लोकच दुसऱ्यांना भाग पाडतात की कुठूनही पैसे आणा, कसेही पैसे कमवा. मग माणूस तुमचं ऐकून कोणाचाही हक्क हिरावून घेतो, लाच घेतो, खोटं बोलतो
लोकांची फसवणूक करतो आणि नंतर हेच लोक म्हणतात की समाज बिघडला आहे. मला जर देवाची भीती नसती तर कदाचित मीही आज श्रीमंत झाले असते. पण मी माझ्या पतीच्या या घरात राहून कोणतंही चुकीचं काम करू शकत नाही. त्या शांत झाल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्यांनी माझं म्हणणं मनापासून स्वीकारलेलं नव्हतं. मी रागाने माझ्या खोलीत गेली. संध्याकाळ झाली. मनातील राग थोडा शांत झाल्यावर मी पुन्हा घरच्या कामाला लागले. त्यानंतर मी स्वतःहून माझ्या सासूंशी बोलले. त्यांना समजावलं. त्यांचे अश्रू पुसले. त्या देखील शांत झाल्या. आम्ही दोघींनी एकत्र जेवण केलं. वरकरणी सगळं पूर्वीसारखं झालं होतं, पण मला जाणवत होतं की ही गोष्ट त्यांच्या मनात अजूनही कायम होती. काही दिवसांनी परीक्षा सुरू झाल्या. रोज मी मुलांचे पेपर घेत होते, वर्गात देखरेख करत होते. मन मात्र सतत आरवकडे लागलेलं असायचं. घरची परिस्थिती वेगळीच होती, पण परीक्षा घेणं ही माझी जबाबदारी होती. मी विशेष लक्ष हरीशकडे देत होते. तर उत्तरपत्रिका समोर ठेवून कधी छताकडे पाहायचा, कधी खिडकीत बाहेर, तर कधी हातातील पेन्सिल फिरवत बसायचं. त्याच्याकडे प्रश्नांची उत्तरं नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याला पाहून मला मनापासून वाईट वाटत होतं. त्याने वेळेवर मेहनत घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. काही दिवसांनी सर्व परीक्षा संपल्या. मी घरी बसून उत्तरपत्रिका तपासत होते. माझ्यासमोर हरीशची उत्तरपत्रिका होती. मी एक एक पान काळजीपूर्वक पाहू लागले. जिथे उत्तर असायला हवी होती तिथे उगाच रेघोट्या मारलेल्या होत्या. काही ठिकाणी अर्धवट उत्तरं लिहिली होती. काही ठिकाणी विषयाशी संबंध नसलेली उत्तरं होती. बहुतेक पाने तर पूर्ण रिकामीच होती. मी अजून गुण मोजत होते तेवढ्यात माझा फोन वाजला. दुसऱ्या बाजूला कपिलराव होते. ते सरळ म्हणाले की मॅडम, अजूनही वेळ गेलेली नाही. माझ्या मुलाला उत्तीर्ण करा, नाहीतर याचे परिणाम तुमच्यासाठी चांगले होणार नाहीत. मी शांतपणे उत्तर दिलं की कपिल सर, तुमच्या मुलाने संपूर्ण परीक्षेत उत्तरं लिहिलेलीच नाही. मी त्याला गुण कशाच्या आधारावर देऊ? ते कठोर आवाजात म्हणाले की जसे इतरांना देता तसेच त्यालाही द्या. मी शांतपणे म्हणाले की इतर विद्यार्थ्यांनी तरी त्यांच्या परीने उत्तरं लिहिली आहेत. एवढं बोलून मी फोन ठेवला. माझ्या मनात क्षणभरही भीती आली नव्हती. मी हरीशला त्याच्या पात्रतेनुसारच गुण दिले. रिपोर्ट कार्ड तयार झाले. 6वीच्या वर्गाचा निकाल जाहीर झाला आणि हरीश नापास झाला. तो यापूर्वीही एकदा याच वर्गात राहिला होता. सुरुवातीपासूनच त्याच्या आईवडिलांनी त्याचे खूप लाड केले होते, त्यामुळे त्याने कधीच अभ्यास गांभीर्याने केला नव्हता. बाकीची सर्व मुलं पुढच्या वर्गात गेली होती. काही दिवसांनी मला कोणीतरी सांगितलं की निकालाच्या दिवशी हरीश घरी जाऊन खूप रडला होता. तो वारंवार एकच गोष्ट म्हणत होता की मी आता शाळेत जाणार नाही. सगळेजण माझी चेष्टा करतात. सगळेजण म्हणतात की मी नापास झालो. हे ऐकून मला त्याच्याबद्दल वाईट वाटलं, पण मला माहीत होतं की खोटे गुण देऊन मी त्याचं भविष्य घडवू शकत नाही. आमच्या शहराचं वातावरणही काहीसं विचित्र होतं. इथे आजही अनेक लोक गरिबांना कमी लेखतात. मोठे व्यावसायिक, नेते आणि श्रीमंत लोकांना जास्त मान दिला जातो. मला मात्र नेहमी असंच वाटायचं की जर कुठे सगळे खऱ्या अर्थाने समान असू शकतात तर ती जागा म्हणजे शाळा. निदान वर्गात तरी श्रीमंत आणि गरीब यांच्यात कोणताही भेद असता कामा नये. पण मला काय माहीत होतं की माझी हीच विचारसरणी माझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. एके दिवशी शाळा सुटली होती. सगळी मुलं आपापल्या घरी गेली होती. फक्त एकच मुलगा शाळेत थांबला होता. तो एका अतिशय गरीब मजुराचा मुलगा होता. त्याचे बाबा रोज विटांच्या भट्टीवर मजुरी करायचे आणि अनेकदा त्याला घ्यायला उशीर व्हायचा. मी त्या मुलाला म्हणाले की रडू नकोस, मी तुझ्यासोबत थांबते. तुझे बाबा येईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तो शांतपणे बाकावर बसला होता. मी ऑफिस समोर उभी राहून त्याच्याशी गप्पा मारत होते. जवळजवळ अर्धा तास झाला असेल. तेवढ्यात अचानक शाळेबाहेर गाड्यांच्या ब्रेकचा जोरात आवाज आला. काही क्षणातच कपिलराव त्यांच्या अनेक माणसांसह शाळेच्या आवारात आले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. ते मोठ्याने ओरडू लागले की बघा बघा, ही मॅडम काय करत आहे. ही मुलांशी कसं वागते ते सगळ्यांनी पहा. मला काही समजत नव्हतं.
मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत उभी होते. तेवढ्या त्या गरीब मुलाचे बाबा धावत तिथे आले. कपिलरावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवले. त्याआधी त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं, त्यांना काय आमिष दाखवलं होतं किंवा त्यांच्यावर कोणता दबाव आणला होता हे मला माहीत नव्हतं. पण अचानक त्या माणसाने माझ्याकडे बोट दाखवत मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. मॅडम, माझ्या मुलाशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. कपिलराव वेळेवर आले, नाहीतर पुढे काय घडलं असतं सांगता येत नाही. हे ऐकताच माझं संपूर्ण शरीर सुन्न झालं. काही क्षण माझ्या तोंडातून शब्दच फुटले नाही. इतक्यात तिथे खूप लोक जमा झाले, पण कोणीही माझं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. मोठ्या कष्टाने मी तिथून स्वतःची सुटका करून घेतली आणि धावतच घरी आली. माझ्या सासू घाईघाईने माझ्या जवळ आली. त्या घाबरून म्हणाल्या की काय झालं सुजाता, तुझी ही काय अवस्था झाली आहे? मी म्हणाले की काही नाही आई, शाळेत काही लोक माझ्यावर खोटे आरोप करत होते. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही माझं ऐकलं नाही, म्हणून मी तिथून निघून आले. माझ्या सासू म्हणाल्या की ते लोक कोण होते? आमचं बोलणं सुरू असताना 3-4 गुंड जबरदस्तीने आमच्या घरात घुसले. मी आणि माझ्या सासू घाबरून मोठ्याने ओरडलो, तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरात अशा प्रकारे का घुसत आहात? मी आधीच शाळेत घडलेल्या घटनेमुळे खूप घाबरले होते. आता हे गुंड घरात शिरलेले पाहून माझी चिंता आणखी वाढली. माझा मुलगा आरव खोलीत खेळत होता. त्या दोघांनी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते, त्यामुळे त्यांचे चेहरे ओळखू येत नव्हते. घरात शिरताच त्यांनी आमच्या घरातील सामानाची तोडफोड सुरू केली. काही क्षणातच घरभर गोंधळ माजला. मी आणि माझ्या सासू घाबरून मोठ्याने ओरडू लागलो. आरव घाबरून धावत आपल्या आजीला बिलगला आणि रडू लागला. माझ्या सासूंच्याही डोळ्यात अश्रू आले होते. आमच्या गल्लीतील लोक दाराशी येऊन उभे राहिले. आम्ही दोघीच स्त्रिया होतो. अशा वेळी लोकांनी मदतीला धावून यायला हवे होते, पण कोणीही पुढे आले नाही. उलट गर्दी वाढत गेली आणि लोक फक्त तमाशा पाहत उभे राहिले. मी ओढून विचारले की तुम्ही कोण आहात आणि हे सगळं का करत आहात? त्यापैकी एकाने माझ्या गालावर जोरात थप्पड मारली. मी कसा बसा तोल सावरला. दुसऱ्या माणसाने माझ्या सासूंना धरून घराबाहेर ढकलले. त्या मोठ्याने ओरडत होत्या, आम्हाला सोडा, आम्ही पोलिसांना बोलू. त्याने त्यांना जोराने बाहेर ढकलत म्हणाला की बाहेर जा. मग त्यांनी माझ्या मुलालाही घराबाहेर काढले. त्यानंतर घराचे दार बंद केले. आता घरात ते चौघे आणि मी एकटीच होते. मी घाबरलेल्या आवाजात म्हणत होते की कृपया मला सोडा, माझ्या घरातून बाहेर पडा. त्यापैकी एक माझ्या जवळ आला. त्याने माझ्याशी अत्यंत अपमानास्पद आणि आक्रमक वागणूक दिली. मी मोठ्याने मदतीसाठी ओरडू लागले. माझा आवाज बंद करण्यासाठी त्याने पुन्हा माझ्यावर हात उगारले आणि म्हणाला की ओरडत राहा, बाहेरच्या लोकांना वाटेल की इथे काहीतरी मोठं घडलं आहे. मी रडत विचारलं की हे सगळं का करत आहात? तो थंड आवाजात म्हणाला की ते तुला लवकरच समजेल. त्यानंतर ते चौघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले आणि ज्या उद्देशाने आले होते तो साध्य झाल्याच्या आविर्भावात घराबाहेर निघून गेले. मी अक्षरशः कोसळून रडत होते. संपूर्ण गल्ली हा प्रकार पाहत होती, पण आम्हाला वाचवण्यासाठी एकाही माणसाने पुढे येण्याची हिंमत दाखवली नव्हती. ज्या गल्लीत माझी एक प्रामाणिक शिक्षिका म्हणून ओळख होती, त्याच गल्लीत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. माझ्या सासू लोकांसमोर हात जोडून विनवणी करत होत्या की माझ्या सुनेला वाचवा. माझा मुलगा आई आई म्हणून रडत होता. गल्लीतील काही स्त्रिया एकमेकींमध्ये कुजबुजत होत्या की आजच ऐकलं ना, शाळेत त्यांच्यावर एका मुलाबाबत आरोप झाले होते. आता बघा घरातही किती गोंधळ झाला आहे. हे ऐकताच माझ्या सासू मोठ्याने रडू लागल्या. त्या लोकांसमोर हात जोडून म्हणू लागल्या की नाही, माझी सून अशी नाही, ती खूप चांगली स्त्री आहे. शाळेत तिच्यावर खोटे आरोप केले गेले होते, पण त्या एकट्या कितीही सांगत राहिल्या तरी कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्या दिवशी माझी अनेक वर्षांची कमावलेली प्रतिष्ठा काही क्षणात मातीमोल करण्याचा प्रयत्न झाला. ज्या स्त्रीने आयुष्यभर मुलांना चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग शिकवला, त्याच स्त्रीबद्दल लोक खोट्या अफवा पसरवत होते. संपूर्ण गल्लीत अशी चर्चा सुरू झाली की माझ्या घरात घडलेल्या घटनेमागे माझीच चूक आहे. ते चौघे निघून गेल्यानंतर दार उघडताच माझ्या सासू धावत आत आली
आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली. आम्ही तिघेही रडत होतो, पण त्या क्षणी आम्हाला धीर देण्यासाठी कोणीच नव्हते. माझ्या चेहऱ्यावर थप्पडीचे ठसे उमटले होते. मी मनात विचार करत होते की माणसाने आयुष्यभर जपलेली प्रतिष्ठा उद्ध्वस्त करण्यासाठी कधी कधी एक खोटा आरोपही पुरेसा ठरतो. ज्या घरात पुरुष माणूस नसतो त्या घरातील स्त्रियांना लक्ष्य करणं काही लोकांना फार सोपं वाटतं. झटापटीमुळे माझे कपडे फाटले होते, ओठातून रक्त येत होतं, श्वास घेतानाही अंगभर वेदना जाणवत होत्या. पण शरीराच्या वेदनेपेक्षा मनाला झालेली जखम कितीतरी मोठी होती. आयुष्यभर मी माझ्या पतीच्या विश्वासाचा आणि माझ्या सन्मानाचा जप केला होता आणि काही क्षणातच तो डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. माझ्या सासू आणि माझा मुलगा दोघेही खूप रडत होते. आरवचे अश्रू काही थांबत नव्हते. माझ्या सासूंनी त्याला छातीशी घट्ट धरलं आणि खोलीत घेऊन गेल्या, कारण त्या आपल्या निरागस नातवाला त्याच्या आईची अशी अवस्था आणखी पाहू देऊ इच्छित नव्हते. तेवढ्यात माझी नजर घराच्या दाराकडे गेली. दारातून कपिलराव हळूहळू आत येताना मला दिसले. ते माझ्यापासून काही अंतरावर येऊन थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. त्या क्षणी मला समजलं की या सगळ्या गटामागे त्यांचाच हात असावा. ते हळूच माझ्या जवळ बसले आणि उपरोधिक स्वरात म्हणाले की अहो मॅडम, तुमच्यासोबत हे काय झालं? क्षणभर थांबून ते पुन्हा म्हणाले की तुमची ही अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटतं. आता जग याबद्दल काय बोलेल? मी त्याच्याकडे रागाने एकटक पाहत होते. मनात तर येत होते की त्याचा जीव घ्यावा, पण मी एक असहाय्य स्त्री होते. मी काहीच करू शकत नव्हते. तो माझ्या घरात असा आला होता जणू काही तोच माझा तारणहार आहे. पण मी जाणून होते की तो किती नीच माणूस आहे. त्याने माझ्याकडून सूड उगवला होता. काही वेळाने तो तिथून निघून गेला. हळूहळू गल्लीतील लोकही आपापल्या घरी परत जाऊ लागले. तमाशा संपला होता. मी मात्र अजूनही माझ्याच घरात अशीच बसले होते. जणू ते माझे घरच नव्हते. जणू त्या घरातील प्रत्येक भिंत मला टोचत होती. मला प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार वाटत होता. स्वतःचाही तिरस्कार वाटत होता. मी अजूनही तिथेच बसून माझ्या नशिबाला दोष देत होते. तेवढ्यात माझ्या घराच्या दारातून एक वृद्ध स्त्री आत आली. ती हळूहळू माझ्या जवळ आली. तिचे वय खूप झालेले होते. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. शरीर खूप अशक्त दिसत होते. जणू ती स्वतःही एखाद्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. ती माझ्या समोर वाकली. तिने दोन्ही हातांनी मला आधार दिला आणि मोठ्या कष्टाने मला उभे केले. मग आपल्या हातांनी माझे कपडे नीट केले. तिच्या त्या मायेच्या स्पर्शाने माझे डोळे पुन्हा भरून आले. मी हळू आवाजात म्हणाले की तुमचे खूप खूप आभार. ती काही क्षण शांत राहिली. मग माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली की माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तत्वे फक्त तत्वांवर चालणाऱ्यांसाठीच असतात. सिंहांशी लढायचे असेल तर सिंह व्हावे लागते. कुत्र्यांशी लढायचे असेल तर कुत्र्यासारखेही वागावे लागते. तू चांगली माणूस बनण्याचा प्रयत्न केलास, पण वाईट लोकांनी तुझा चांगुलपणा हीच तुझी कमजोरी समजली. ही दुनिया नेहमी सरळ माणसाशी सरळ वागत नाही. मी शांतपणे त्या वृद्ध स्त्रीचे बोलणे ऐकत होते. तिने मला एक लिफाफा दिला आणि म्हणाली की हा माझ्या गेल्यानंतर एकांतात उघड. मी लगेच तो लिफाफा तिला परत देण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले की मला पैशांची गरज नाही. मला फक्त माझी इज्जत महत्वाची आहे. पण आज ती माझ्याकडून हिरावून घेतली गेली. त्या वृद्ध स्त्रीने हलकेसे हसत मान हलवली. मग म्हणाली की यात पैसे नाहीत. हे उघडून बघ. हे तुझ्या आयुष्याला एक नवे ध्येय देऊ शकते. तू शिकलेली स्त्री आहेस. हे काम प्रत्येकाला करता येत नाही. जर कधी तुझा निर्धार झाला तर त्या लिफाफ्यात माझा नंबरही आहे. मला फोन कर. बाकीच्या गोष्टी नंतर होतील. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. मी तिला याआधी कधीच पाहिले नव्हते. ती आमच्या गल्लीतलंही नव्हती. तिच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिचा स्वभावही काहीसा गूढ वाटत होता आणि तो लिफाफाही माझ्यासाठी एक मोठे कोडे बनला होता. मी आणखी काही विचारण्याआधीच ती वृद्ध स्त्री हळूहळू चालत तिथून निघून गेली. मी त्या लिफाफ्याकडे एकटक पाहत राहिले. अचानक मला आठवले की मला त्या स्त्रीला विचारायलाच हवे होते की ती कोण आहे. मी धावत घराच्या दारापर्यंत गेले.
पण तोपर्यंत ती तिथून निघून गेली होती. ती स्त्री खरोखरच खूप आजारी दिसत होती. मी शांतपणे घरात आले आणि दार आतून बंद केले. माझे हात अजूनही थरथरत होते. माझी सासू ही खोलीतून बाहेर आली होती. त्यांनी आरवला झोपवले होते. त्यांनी माझ्यासाठी कपडे काढून दिले आणि म्हणाल्या की सुजाता, अंघोळ करून हे कपडे घाल. माझी अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. मी कपडे घेऊन बाथरूममध्ये गेले. आरशासमोर स्वतःकडे पाहिले तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जखमांचे स्पष्ट निशाण दिसत होते. त्या जखमा कदाचित काळाच्या ओघात भरून निघाल्या असते, पण आज माझ्या सन्मानावर जे घाव बसले होते ते आयुष्यभर भरून निघणे अशक्य होते. दुसऱ्या दिवशी शाळेतून संदेश आला की माझी नोकरी गेली आहे. मी जेव्हा ही गोष्ट माझ्या सासूंना सांगितली तेव्हा त्यांनी म्हटले की सुजाता, हे तर होणारच होते. अजून आपल्या आयुष्यात खूप मोठे संकट येऊ शकते. आता तुझी नोकरी गेली, या गल्लीत आता आपले राहणे कठीण होईल. प्रत्येक जण आपल्याकडे बोट दाखवेल. प्रत्येक मूल तुला पाहून कुजबूज करेल. मी तर म्हणते ही गल्ली सोडून दे. जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही तिथे जाऊया, जिथे आपण नव्याने आयुष्य सुरू करू शकू. मी बराच वेळ शांत बसले होते. मला त्या वृद्ध स्त्रीने दिलेल्या लिफाफ्याची आठवण झाली. मी तो लिफाफा कपाटातून काढला. आधी त्या लिफाफ्याकडे पाहिले, मग माझ्या सासूंच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंकडे. शेवटी मी हळू आवाजात म्हणाले की तुम्ही बरोबर बोलत आहात. आता आपल्याला काहीतरी करायलाच हवे. माझ्या मनात सतत त्या लिफाफ्याचाच विचार येत होता. मला वाटत होते की कदाचित त्यात काही पैसे असतील किंवा एखाद्या NGOचा पत्ता असेल, पण न कळे का माझ्या मनात एक वेगळीच भावना होती. त्या लिफाफ्यात काहीतरी वेगळेच दडलेले आहे. मी शांतपणे खाटेवर बसले. आरवही खोलीच्या एका कोपऱ्यात बसून आपल्या छोट्याशा जगात रमल्या होत्या. माझ्या सासू समोर शांत उभ्या होत्या. सतत रडल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना सूज आली होती. मी तो लिफाफा मोठ्या काळजीपूर्वक उघडू लागले. लिफाफा उघडताच मला जाणवले की हा काही साधा लिफाफा नव्हता. त्यात फक्त एक पत्र नव्हते, तर एक जाड पाकिटही होते. मी हळूहळू त्याची घडी उघडली. आत 2-3 कागद होते. जसजशी माझी नजर त्या कागदांवर पडत गेली आणि मी ते वाचू लागले, तसे माझ्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. प्रत्येक पान वाचताना माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. पहिले पान संपले, मग दुसरे, मग तिसरे. शेवटच्या पानापर्यंत पोहोचेपर्यंत मला संपूर्ण गोष्ट समजली. मी लगेच शेवटच्या पानावर लिहिलेला मोबाईल नंबर डायल केला आणि क्षणाचाही विलंब न करता फोन लावला. काही रिंग झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने त्याच वृद्ध स्त्रीचा आवाज आला. त्या म्हणाल्या की असं वाटतं तू सगळं वाचलं आहेस. मी हळू आवाजात म्हणाले की हो, मी सगळं वाचलं आहे. आता मला काय करायचंय? त्या काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या की जास्त प्रश्न विचारू नकोस. आता फक्त माझा नीट ऐक. साधारण अर्ध्या तासात एक गाडी तुझ्या घरासमोर येईल. तुझ्याजवळ अशी एखादी वस्तू असेल जी तुझ्या मनाच्या खूप जवळची आहे, तर फक्त तीच सोबत घे. बाकी सर्व इथेच सोडून दे. मग शांतपणे तुझ्या मुलाला आणि सासूंना घेऊन त्या गाडीत बस. ती गाडी तुला थेट माझ्याकडे घेऊन ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे आल्यावर होती. मी विचारले की शेवटी हे सगळं काय आहे? तुम्ही कोण आहात? मला कुठे बोलावत आहात? पण त्याने फक्त एवढेच म्हटले की हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुला इथे यावंच लागेल. आणि त्यांनी फोन ठेवला. मी बराच वेळ मोबाईल हातात घेऊन बसले होते. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असती तर कदाचित मी त्या स्त्रीवर विश्वास ठेवला नसता. पण आता माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. नोकरी गेली होती. माझ्या सन्मानावर डाग लावण्याचा प्रयत्न झाला होता. गल्लीतील लोकही आमच्याबद्दल उलटसुलट बोलू लागले होते. माझ्याकडे गमावण्यासारखं आता काहीच उरलं नव्हतं. आणि त्या कागदांमध्ये जे काही मी वाचलं होतं त्यानंतर माझा विश्वास बसला होता की इथून निघून जाणे हीच योग्य वेळ आहे. कदाचित माझ्या आयुष्यातील नव्या प्रवासाची ही सुरुवात होती. मी माझ्या सासूंना हाक मारली. त्या लगेच माझ्या जवळ आल्या. मी त्यांच्याकडे पाहून म्हणाले की आरवला तयार करा. आपण इथून निघत आहोत. त्यांनी विचारले की काय झाले? आपण कुठे जात आहोत? मी डोके हलवत म्हणाले की अजून मलाही पूर्ण माहिती नाही, पण एवढे नक्की माहीत आहे की इथे आता आपले काहीही उरणार नाही.
पुढे त्यांनी मला कोणताही प्रश्न विचारला नाही. कदाचित त्यांनी माझ्या चेहऱ्यावर तो विश्वास पाहिला होता जो अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच परत आला होता. त्या लगेच आरवचे कपडे बदलू लागले. मी घरभर एक नजर फिरवली. ही खोली, हे तुटलेले सामान, या भिंती, सर्व काही आमच्या असंख्य आठवणींनी भरलेले होते. पण आता आठवणी जपण्याची वेळ नव्हती. मी माझी काही आवडती पुस्तके घेतली, आवश्यक कागदपत्रे घेतली, 2-3 जोड कपडे घेतले, आईंची औषधं घेतली आणि फक्त एवढेच सामान सोबत घेतले. बाकी सर्व काही तिथेच मागे सोडले. साधारण अर्धा तास झाला असेल. तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. मी बाहेर आले. काळ्या रंगाची एक मोठी गाडी आमच्या दारासमोर उभी होती. ड्रायव्हर गाडीतून खाली उतरला होता. त्याने ना कोणताही प्रश्न विचारला, ना तो कोण आहे हे सांगितले. त्याने फक्त आदर आणि मान झुकवली आणि आमचे सामान गाडीत ठेवू लागले. आम्ही तिघेही शांतपणे गाडीत बसलो. गाडी हळूहळू गल्लीतून बाहेर पडली. मी खिडकीतून बाहेर पाहत राहिले. तीच शाळा, तीच गल्ली, तोच परिसर, तेच रस्ते, जिथे मी आयुष्यातील कित्येक वर्ष घालवली होती. सर्व काही हळूहळू मागे पडत होते. आईही शांत बसल्या होत्या. आरव कधी खिडकीतून बाहेर पाहत होता, तर कधी आपल्या आजीच्या खांद्यावर डोके ठेवत होता. बऱ्याच वेळ प्रवास सुरू होता. मग मला रस्ते अनोळखी वाटू लागले. माझ्या लक्षात आले की आपण दुसऱ्या शहरात आलो आहोत. तिथे पोहोचल्यानंतर गाडी रुंद रस्त्यांवरून पुढे गेली. नंतर ती एका शांत आणि निवांत भागात वळली. काही मिनिटांनी ती एका मोठ्या आणि सुंदर बंगल्यासमोर जाऊन थांबली. लोखंडी मोठे गेट उघडले गेले आणि गाडी आत शिरली. हिरवेगार गवत, सुंदर फुले, स्वच्छ लॉन, उंच झाडे, सगळे काही एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे वाटत होते. आम्ही गाडीतून उतरताच तीच वृद्ध स्त्री दारात आमची वाट पाहत उभी होती. त्या पुढे आल्या आणि त्यांनी माझा हात धरला. मग त्यांनी माझ्या सासूंनाही नमस्कार केला. आरवच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. असे वाटत होते की आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे नाही, तर आपल्या जवळच्या नातेवाईकाकडे आलो आहोत. थोड्याच वेळात एक वृद्ध गृहस्थही बाहेर आले. त्या वृद्ध स्त्री म्हणाल्या की हे माझे पती आहे. त्यानंतर ते दोघेही हसत हसत आम्हाला घरात घेऊन गेले. असे वाटत होते की त्यांनी आमच्या येण्याची आधीपासूनच सर्व तयारी करून ठेवली होती. मला लॉनमधील आरामदायी खुर्चीवर बसवण्यात आले. काही मिनिटांनी थंड पाणी आणून दिले गेले. त्यानंतर गरम चहा आला आणि मग जेवण टेबलावर वाढण्यात आले. मी अनेक तासांपासून उपाशी होते. आई आणि आरवचीही तीच अवस्था होती, पण तरीही मी संकोच करत होते. त्या वृद्ध स्त्री आणि त्यांच्या पतीने हसत म्हटले की आधी शांतपणे जेवण करा, मग आपण सगळं बोलू. इकडे आरव अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच आनंदी दिसत होता. तो लॉनमध्ये इकडून तिकडे धावत होता. कधी गवतावर बसत होता, कधी फुलांकडे पाहत होता, तर कधी पाण्याच्या कारंजाजवळ जाऊन उभा राहत होता. मी घाबरत म्हणाले की माझा मुलगा पहिल्यांदाच हे सगळं पाहत आहे, म्हणून तो खूप आनंदी झाला आहे. कदाचित त्याच्याकडून एखादी वस्तू खराब होईल. तेव्हा ते वृद्ध गृहस्थ हसत म्हणाले की नाही, काही हरकत नाही, तो लहान मुलगा आहे, त्याला मनसोक्त खेळू दे. कदाचित अनेक दिवसांनी त्याला एवढी मोठी जागा मिळाली आहे. त्यांच्या बोलण्याने माझ्या मनावरील भार थोडा हलका झाला. जेवण झाल्यानंतर ते वृद्ध गृहस्थ आणि त्यांची पत्नी आपल्या खुर्च्यांवरून उठली. ती वृद्ध स्त्री माझ्या समोर येऊन बसली. काही क्षण ती शांतपणे माझ्याकडे पाहत राहिली. मग तिने खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली की आता वेळ आली आहे, मी तुला खरी गोष्ट सांगते. त्या वृद्ध स्त्रीने पाण्याचा एक घोट घेतला. मग खुर्चीला टेकून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळाच थकवा होता आणि वर्षानुवर्ष साचलेलं दुःखही दिसत होते. ती आपल्या पतीकडे पाहत म्हणाली की तुम्ही सुजाताला सर्व काही सांगा. मग त्यांचे पतीही शेजारच्या खुर्चीवर येऊन बसले. त्यांनी म्हटले की मी आज तुला पहिल्यांदाच पाहत आहे. माझ्या पत्नीने मला तुझ्याबद्दल सांगितले होते आणि काल तुझ्यासोबत जे काही घडले तेही सांगितले. ते ऐकून मला खूप वाईट वाटले. खरं तर आम्हाला कोणतीही संतान नाही, फक्त मी आणि माझी पत्नी. वरच्या देवाने आम्हाला भरपूर संपत्ती दिली आहे, हा बंगला, कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. पण संतानाचे सुख प्रत्येकाच्या नशिबात नसते.
आता आमच्या आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली आहे. माझ्या पत्नीला कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणाले आहेत की तिच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होते. ते म्हणाले की आम्ही कपिल रायला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. जिथे त्याचे घर आहे तिथे पूर्वी आमचेही घर होते. खरं तर मी कपिल रायला माझा भाऊ मानत होतो. त्याच्यावर माझा आंधळा विश्वास होता. पण त्याने माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. त्याने असा गंभीर गुन्हा केला की मी आजपर्यंत तो विसरू शकलो नाही. त्या काळात त्याच्याकडे खूप पैसा होता. त्याने पोलिसांना विकत घेतले, अधिकाऱ्यांना विकत घेतले, साक्षीदारांनाही विकत घेतले. न्यायालयातील प्रकरणाच्या फायली दडपून टाकल्या गेल्या. सर्व काही दाबून टाकण्यात आले आहे. तो मोकळेपणाने फिरत राहील आणि मी वर्षानुवर्ष न्यायासाठी तडफडत राहील. माझी पत्नीही माझ्यासोबत तडफडत राहील. अनेक हाल अपेक्षा सहन करत राहिली. आजाराशी झुंज देत राहिली. इतके बोलताना त्यांचा आवाज भरून आला होता. त्यांनी टेबलावर ठेवलेली काही कागदपत्रे माझ्या समोर सरकवली. मग म्हणाले की वरचा देव कधीही निरपराध माणसाला कायम एकटे सोडत नाही. काही दिवसांपूर्वी मला असा पुरावा मिळाला जो अनेक वर्षांपूर्वी माझ्याकडे नव्हता. तोच पुरावा तू त्या लिफाफ्यात पाहिला आहेस. आता जर हे प्रकरण पुन्हा उघडले गेले तर कपिल रायला वाचण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही. हाच पुरावा त्याची संपूर्ण सत्ता संपवण्यासाठी पुरेसा आहे. मी पूर्ण लक्ष देऊन त्यांचे बोलणे ऐकत होते. ते थोडे पुढे झुकले आणि म्हणाले की ज्या गल्लीत तू राहत होतीस तिथे माझ्या पत्नीचे नातेवाईक राहतात. ती त्याच गल्लीत आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा तिने तुझ्या घरासमोर सुरू असलेला गोंधळ पाहिला. कपिल राय आणि त्याच्या माणसांना तुझ्या घरात येताना पाहिले. तेव्हा तिला समजले की तुझ्यासोबत काय घडत आहे. म्हणून तिने मला फोन करून सर्व काही सांगितले. त्यानंतर मी माझ्या नोकरामार्फत हा लिफाफा तिच्याकडे पाठवला, जेणेकरून तो तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि तू इथे माझ्याकडे येऊ शकशील. बघ, मी स्वतः ही लढाई आता लढू शकत नाही. मीही अनेक आजारांनी ग्रासलो आहे. आमच्या दोघांच्या आयुष्याचा काही भरोसा नाही. म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या वाटेची ही लढाई आता तू लढ. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. ते हलकेसे हसले आणि म्हणाले की हो, याआधी मी तुला ओळखत नव्हतो. आपण कधीही भेटलोही नाही. पण तुझ्याबद्दल सर्व माहिती काढल्यानंतर मला समजले की तू आणि तुझे बाबा नसले तरी तुझा पती अमित, तुम्ही दोघेही त्या गल्लीतले सर्वात प्रामाणिक आणि सन्मानाने जगणारे लोक होतात. माझ्या पत्नीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की तुझ्यासोबत काय घडलं. तुला वाटत नाही का की ज्याने तुझ्यावर अन्याय केला त्याला शिक्षा मिळाली पाहिजे? आता तो कपिल राय फक्त माझा शत्रू राहिलेला नाही तर तुझाही शत्रू झाला आहे. त्याने तुझा सन्मान हिरावून घेतला, तुझी नोकरी हिरावून घेतली, तुझ्या मुलाच्या भविष्यावर घाला घातला. आता वेळ आली आहे की कायद्याच्या मार्गाने त्याच्याकडून त्या प्रत्येक अन्यायाचा हिशेब घेतला जावा. मी म्हणाले की जर मी ही जबाबदारी स्वीकारली तर मग मला काय करावे लागेल? ते म्हणाले की खूप धावपळ करावी लागेल, वकिलांना भेटावे लागेल, सरकारी ऑफिसमध्ये जावे लागेल, जुन्या फाईल्स काढाव्या लागतील, साक्षीदार शोधावे लागतील. धोका देखील असू शकतो, पण एकदा सत्य समोर आले की न्याय नक्की मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या खोट्या आरोपाने त्याने तुला संपूर्ण शाळेसमोर बदनाम केले होते, प्रत्यक्षात अनेक वर्षांपूर्वी तो स्वतःच त्या गंभीर गुन्ह्यात सामील होता आणि आज आमच्याकडे त्याचा ठोस पुरावा आहे. मी डोळे मिटून काही क्षण विचार केला. माझ्यासमोर माझ्या मुलाचा रडणारा चेहरा आला. मग मी हळूच म्हणाले की माझा निर्धार नसता तर मी तुम्हाला फोनही केला नसता. आता मी ही लढाई नक्की लढेन. अशा माणसाला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळणे आवश्यक आहे. त्या वृद्ध गृहस्थांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नीने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाल्या की आजपासून तू एकटी नाहीस. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत प्रत्येक पावलावर आम्ही तुझ्या सोबत उभे राहू. त्याच दिवसापासून आम्ही या प्रकरणावर काम करायला सुरुवात केली. माझी सासू आणि आरव त्या बंगल्यातच राहू लागले. आरवची शाळाही सुरू झाली होती. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी वकिलांच्या ऑफिसमध्ये जात असे, कधी न्यायालयात तर कधी सरकारी रेकॉर्ड रूममध्ये. जुन्या साक्षीदारांचा शोध घेण्यासाठीही अनेक ठिकाणी जावे लागायचे. महिने मेहनत घेतल्यानंतर शेवटी तो दिवस आला
जेव्हा न्यायालयाकडून कपिल राय यांच्या नावाने नोटीस जारी झाली, त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की कपिल राय यांनी न्यायालयात हजर राहावे. त्यांच्या विरोधात अटकेचे आदेशही जारी करण्यात आले होते. जेव्हा कपिल राय यांना समजले की हे संपूर्ण प्रकरण आता माझ्या हातात आहे, तेव्हा कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना जाणवले की ज्या स्त्रीचा सन्मान त्यांनी उद्ध्वस्त केला होता, तीच आज त्यांच्या भविष्याचा निर्णय करणाऱ्या टप्प्यावर उभी आहे. एके दिवशी दुपारी बंगल्याबाहेर एक गाडी येऊन थांबली. मी लॉनमध्ये बसून कागदपत्रे पाहत होते. नोकराने येऊन सांगितले की कपिल राय तुम्हाला भेटायला आले आहे. मी त्यांना आत येण्याची परवानगी दिली. ते हळूहळू चालत आत आले. आज त्यांच्या चालण्यात ना गर्व होता, ना आवाजात तोरा होता, ना चेहऱ्यावर अहंकार होता. त्यांचे डोके खाली झुकलेले होते आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ते माझ्या जवळ येताच अचानक माझ्या पायांवर पडले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले की मॅडम, मला माफ करा. जर हा खटला पुढे गेला तर मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. मला शिक्षा होईल, माझा सन्मान संपेल, माझा व्यवसाय बंद पडेल, म्हणजे सर्व काही संपून जाईल. मी शांतपणे त्यांच्याकडे पाहिले. मग हळू आवाजात म्हणाले की जेव्हा तू मला संपूर्ण गल्लीत बदनाम केलेस, शाळेत माझ्यावर घाणेरडा आरोप लावलास, संपूर्ण गल्लीसमोर माझा सन्मान धुळीला मिळवलास, माझ्या सासूला आणि माझ्या मुलाला रडवलेस, तेव्हा एकदाही तुझ्या मनात हा विचार आला नव्हता का? एकदाही तुला वाटले नव्हते का की एका निरपराध माणसावर काय बीतत असेल? मी पुढे म्हणाले की आज तुला वाटत असेल की मी तुझ्यासाठी विचार करेन, पण मी का विचार करू? तू गुन्हा केला आहेस, त्याची शिक्षा तुला मिळणारच. मी माझे बोलणे पुढे सुरू ठेवत म्हणाले की हा खटला फक्त माझ्यासाठी नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांना तू आपल्या ताकदीच्या नशेत कमकुवत समजलेस. आता निर्णय न्यायालय करेल, मी नाही. तो माझ्या पायाशी बसून बराच वेळ विनवण्या करत राहिला, खूप वेळ रडत राहिला, सतत माफी मागत राहिला. पण त्या दिवशी माझ्या मनात त्याच्याबद्दल दया किंवा कणव यांचा एक थेंबही उरला नव्हता. माझ्या अपेक्षेपेक्षा पुढे जे घडले ते पूर्णपणे वेगळे होते. हा केवळ एकच खटला न्यायालयात चालला नाही, तर जसजसा कपिल राय विरुद्ध अनेक वर्षांपूर्वीचा जुना खटला पुन्हा उघडला गेला, तसतसे कितीतरी लोकांचे धैर्य जागे झाले. मी आणि ते वृद्ध गृहस्थ महेश दीपकेसर, आम्हा दोघांनाही यांची अजिबात कल्पना नव्हती की या एका दाराच्या उघडण्याने न्यायाची कितीतरी दारे उघडतील. प्रथम एक माणूस समोर आला, मग दुसरा, त्यानंतर तिसरा. काही दिवसांनी आणखी नवे लोक न्यायालयात येऊ लागले. कुणाकडे जुनी कागदपत्रे होती, कुणाकडे साक्षीदार होते, कुणी अनेक वर्ष फक्त जीवाच्या भीतीने मौन बाळगले होते. आता जेव्हा लोकांनी पाहिले की कपिल राय पहिल्यांदाच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे, तेव्हा त्यांच्या मनातील भीतीही कमी होऊ लागली. कुणी सांगितले की त्याची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्यात आली होती. कुणी सांगितले की त्यांच्या कुटुंबाचा सन्मान पैशाच्या जोरावर दडपण्यात आला होता. कुणी अनेक वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायाची कहाणी सांगितली. एका मागून एक असे अनेक खटले समोर येऊ लागले की न्यायालयालाही आश्चर्य वाटू लागले. ज्या फायलींवर अनेक वर्षांची धूळ साचली होती त्या पुन्हा उघडल्या जाऊ लागल्या. ज्या लोकांनी पैशांच्या मोबदल्यात मौन बाळगले होते, त्यांच्यापैकी काहींनी वृद्धापकाळात मनावरील ओझे हलके करण्यासाठी सत्य सांगण्याचे धाडस केले. काही साक्षीदार असेही पुढे आले ज्यांनी सांगितले की ते त्याला घाबरत होते, पण आता मौन बाळगणे त्यांना पाप वाटू लागले होते. एक वेळ अशी आली की मी महेश सरांना म्हणाले की आपण आपला खटला मागे घेतला तरी आता काही फरक पडणार नाही, कारण हा मामला आता फक्त आपला राहिलेला नाही. त्यांनी हलकेसे हसत माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की मुली, जेव्हा अन्याय मर्यादा ओलांडतो तेव्हा एक आवाज हजारो आवाज बनतो. आता ही लढाई फक्त आपली राहिलेली नाही, ही त्या सर्व लोकांची लढाई आहे ज्यांना अनेक वर्ष न्याय मिळाला नाही. आणि अगदी तसेच झाले. कपिल रायची जी शानो शौकत होती, जिचा त्याला प्रचंड गर्व होता, ती हळूहळू संपुष्टात येऊ लागली. जे लोक पूर्वी त्याच्यासमोर मान झुकवून उभे राहत होते ते आता त्याच्याकडे पाहणे टाळू लागले. ज्या ठिकाणी त्याच्या येण्याने लोक उभे राहत असत, तिथे आता त्याचे नाव तिरस्काराने घेतले जाऊ लागले. त्याच्याकडे अजूनही संपत्ती होती, पण सन्मान संपला होता. आणि जेव्हा माणूस सन्मान गमावतो तेव्हा संपत्तीही त्याला फार काळ साथ देत नाही. मग एक दिवस गल्लीतल्या एका माणसाचा मला फोन आला. तो म्हणाला की आता लोकांना खरी गोष्ट समजू लागली आहे.
सगळे म्हणत आहेत की सुजाता मॅडम सोबत त्या माणसाने खूप मोठा अन्याय केला. कपिल रायने मुद्दाम आपल्या माणसांना तुमच्या घरी पाठवून तुम्हाला त्रास दिला आणि शाळेतही तुमच्या विरुद्ध कट रचला. ही गोष्ट ऐकल्यानंतर माझ्या मनाला एक वेगळ्या समाधानाचा स्पर्श झाला. मला कोणाकडूनही बदला घ्यायचा नव्हता. मला फक्त एवढेच हवे होते की एक दिवस सत्य सर्वांसमोर यावे आणि वरच्या देवाने तो दिवस मला दाखवला. त्यानंतरही मी त्या गल्लीत परत जाण्याचा निर्णय घेतला नाही. काही जखमा अशा असतात की त्या भरून जातात, पण त्याचे वर्ण कायम राहतं. त्या गल्लीतील प्रत्येक रस्ता मला माझ्या अपमानाची आठवण करून देत होता. प्रत्येक वाट मला तो दिवस आठवण करून देत होती, जेव्हा त्या गुंडांनी माझ्या अब्रू धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून मी ठरवले की आता नवीन आयुष्य याच शहरात सुरू करायचे. वरच्या देवाने माझ्यासाठी नव्या वाटा खुल्या केल्या होत्या. मला शहरातील एका चांगल्या शाळेत नोकरीही मिळाली. तिथे कोणीही माझ्या भूतकाळाबद्दल विचारले नाही. लोकांनी फक्त माझी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि चारित्र्य पाहिलं. मी पहिल्या दिवसापासून तेच नियम पाळले जे मी नेहमी पाळत आले होते. माझा मुलगा आरवलाही त्याच शाळेत प्रवेश मिळाला. माझे काम पाहून आणि मी विधवा असून माझ्या डोक्यावर कोणत्याही पुरुषाचा आधार नाही हे समजल्यावर शाळेने माझ्या मुलाची फी माफ केली आणि माझ्या पगारातही वाढ केली. फरक फक्त एवढाच होता की आता मी पूर्वीपेक्षा अधिक खंबीर झाले होते. आता मला समजले होते की सत्य बोलण्याची किंमत नक्कीच मोजावी लागते, पण त्याचे फळही नक्कीच मिळते. इकडे महेश सर आणि त्यांच्या पत्नी रेणुका देवी यांच्या आयुष्यातही आता समाधान आले होते. पण रेणुका देवींचा आजार दिवसेंदिवस वाढतच होता. त्या वारंवार मला बोलावून म्हणत की मला आता कोणतीही काळजी नाही. माझ्या पतीला न्याय मिळाला, त्यांचे काम पूर्ण झाले, माझ्या मनावरील ओझेही उतरले. एक दिवस तर शांतपणे या जगाचा निरोप घेऊन गेले आणि महेश सर एकटे राहील. मी महेश सरांना माझ्या बाबांसारखे मानले, कारण त्यांनी मला केवळ आधारच दिला नव्हता, तर आयुष्यात खचून गेल्यानंतर पुन्हा उभे राहायलाही शिकवले होते. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले. मी आणि आई दोघींनी मिळून एकच निर्णय घेतला की ते आमच्या सोबत राहतील. आजही मी त्यांना बाबा म्हणून हाक मारते. तेही आम्हाला आपल्या कुटुंबाचा भाग मानतात आणि त्यांनी आम्हाला आपल्या घरात स्थान दिले आहे. वयामुळे तेही आजारी असतात, पण त्यांचा आशीर्वाद आजही आमच्या घरातील सर्वात मोठी संपत्ती आहे. सर्वात मोठा आनंदाचा क्षण तो होता जेव्हा मी माझ्या मुलाला आरवला रोज आनंदाने शाळेत जाताना पाहिजे. माझा मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे. आता माझे आयुष्य शांतपणे आणि समाधानाने पुढे जात आहे. मी जेव्हा रात्री माझ्या खोलीत बसून भूतकाळातील दिवस आठवते, तेव्हा मनात एकच विचार येतो की जर मी माझी तत्वे विकली असती तर कदाचित काही काळासाठी मला फायदा झाला असता, पण मी कायमची स्वतःच्या नजरेतून उतरले असते. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कितीही कठीण असला तरी शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. आता मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. जर तुमच्या समोर सत्य आणि लालच यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तर तुम्ही कोणाची साथ द्याल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडा. धन्यवाद.